शिक्षक हा अनेक परीक्षा देऊन आलेला आहे, तो रोज परीक्षा देत असतो, म्हणून माझा शिक्षक हा परीक्षा देणार नाही, त्याला टीईटी मधून सूट द्या. करा दाखल. का म्हणून तुम्ही तिथे घाबरतात? अहो तुम्ही रात्रात ना कोणता तरी निर्णय एका तासात तासभरात निर्णय घेतात तुमच्या हिताचे, तुमच्या आमदारांचे, खासदारांचे, मंत्र्यांचे. मग माझ्या शिक्षकाच्या वेळेला तुम्हाला वेळ का लागतो? का म्हणून मी संघटना म्हणून आणि पक्ष म्हणून इथे उभी नाही, तर तुमची मोठी बहीण आणि लहान बहीण म्हणून ती इथे आज उभी आहे. राजकारण राजकारण राजकारण. अहो जे शिक्षक तुम्हाला घडवतात त्यांच्या सोबत सुद्धा तुम्ही राजकारण करता. इतकं तुम्हाला वाईट वाटतं आमचं, म्हणून घाबरायचं नाही. हजारो प्रश्न सोडवलेले आहेत आणि मी तुमच्या बरोबर आमची महाराष्ट्र टीचर, शिवसेना आणि सगळ्या संघटना. दादा संघटना या फक्त कागदावर आहे, संघटना महत्वाची नाही तर शिक्षक महत्वाचा आहे. शिक्षकावर ज्या ज्या वेळेला संकट येतं त्या त्या वेळेला ढाल म्हणून आम्ही पुढे असतो आणि सदैव लढणार आहे. मी मोठी नेत्याची, पुढाऱ्याची, आमदार, खासदाराची मुलगी नाही, वारसातून कधीच काही सांगितलं नाही. मी संघर्षातून आणि तुमच्यासारखी 11 ते 5 शिकवणारी एक शिक्षिका आहे. पुढारी नंतरचा विषय आहे, मी तुमच्या बरोबर शिकवलेली शिक्षिका आहे. म्हणून माझ्या शिक्षकाला जर असं उन्हात आणत जर बसवलं ना तर याद राखायचं. मी साहेबांना मालेगाव काही अंतर नाही, इथे जवळच आहे. मला त्यांना सांगावं असं वाटतं, साहेब तुम्ही आमच्या विभागातले आहात. अनेक जण म्हणतात की तुमच्या मंत्री आहेत, तुमचे शिक्षण मंत्री आहेत. म्हणून साहेब जर आमच्या चुकीच्या धोरणाचे निर्णय घेतले तर याद राखा, आधी शुभंगी पाटीलची गाठ आहे आणि मग बाकीच्या शिक्षकांची आहे. नुसतं भाषण देत नाही, 15 वर्षापासून लढते आहे, 15 वर्षापासून ग्राउंडवर लढत आहे. या अनेक संघटना तुमच्यासाठी लढत आहेत, कारण की आम्हाला वाटतं की आज आमचा प्रश्न सुटेल, उद्या आमचा प्रश्न सुटेल. अरे पण सकाळी 11 वाजता एक शासन जी आहे, दुपारी 12 वाजता वेगळीच माहिती, 1 वाजता वेगळी माहिती, 5 वाजता जेव्हा जातो ना आपण फ्री तेव्हा धडक धडक असते की काहीतरी आता माहिती येईल आणि मला रात्रीचं 9 वाजेपर्यंत इथे मला थांबावं लागेल. मला त्या अधिकाऱ्यांना सुद्धा सांगावं लागतं, सांगावं असं वाटतं की साहेब एक दिवस आमचं जीवन जगून बघा, आमच्यावर किती टेन्शन आहे. कारण की माझा बडगावचा एक शिक्षक टीईटी द्यायला गेला तर त्याच्या छातीत कळ आली आणि तो मृत्युमुखी पडला. याची भरपाई कोण देणार आहे? कोण माझ्या त्या वहिनीला विचारणार आहे? अरे तुम्ही पेन्शन सुद्धा लागू केली नाही, पास नंतर पेन्शन सुद्धा त्या व्यक्तीला नाही, कधी त्याला विचारायला गेलं नाही. मग शिक्षक हा सैनिक इतकंच आज शाळेवर आणि समाज घडवण्याचं काम करत आहे. म्हणून सदैव तुमच्या बरोबर आहे दादा. शिवसेना असेल, शिक्षक संघटना असेल, या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन एक शिक्षक बहीण म्हणून मी तुमच्या सोबत